मान्यवर महापुरुषांचं वास्तव या उरळी कांचनला राहिलेलं आहे, परंतु आता उरळी कांचनचं चित्र बदललंय। हे चित्र बदलत असताना आज तुम्ही तुमच्या पुढं महायुतीच्या उमेदवाराच्या पुढं जे उमेदवार आहेत त्यांना खरोखरीच खासदारकीमध्ये रस नाही, त्यांना अभिनेत्यामध्ये रस आहे। मी त्यांचं तोंडावर देखील मी सांगायला कमी करणार नाही। मित्रांनो, मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली, आमच्या घरी मी बसलो होतो, सगळे होते, डॉक्टर कोल्हे होते, अशोक पवार होते, सगळ्यांनी ॲफिडेव्हिट करून दिली। मला सेकंड केला भुजबळ साहेबांना, सगळ्यांना की चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे। सगळेजण माझ्याबरोबर शपथविधीला आले। कोल्हे साहेबांनी देखील बाईट दिला। अशोक तर मला म्हणत होता, दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही, आणि सतत मला सांगणाऱ्यापैकी तो एक होता। पण ज्यावेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी का चौथी दिलीप वळसे पाटलाचं नाव आलं, तिथं गडी बिथरला। या बाजूला एक आमदार होता, ह्या बाजूला एक आमदार होता। तो म्हणला ही शपथ दादांनी घ्यायला परवानगी द्यायला नको होती, मी आता दादांना सोडणार, मी तिथनं आता निघून जाणार, मला ह्यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही। आता बघा, ही काही एवढा मोठा नेता आहे का? दिलीपराव वळसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही। अरे काय तुला निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान केलं बेटा, आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो। त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे, साहेबांसाठी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, अमकं तमकं। अरे कशाचं आलंय काय? सगळी तुझी अंडी पिल्लं मला माहिती आहे, काय तू गप्पा मारतो? उगेच मी आपला कुणाची भावकी आहे म्हणून नको त्याचं काही निंदा नालच ती करायला। भावकी उन्हाच्या वाटेकरी असती मला माहिती आहे, पण म्हणलं कुठं आता ह्याच्या हे करता। मित्रांनो, काही खरं नाही। मागच्या वेळेस पण वेगळे काही प्रसंग उद्भवलेले होते, आणि एकंदरीत आज साखर कारखान्याच्या एक तर स्वतःला नीट कारखाना चालवता येत नाही, नाचता येईना अंगणवाकडं, त्याच्यामध्ये आता कारखाना बंद पडला, दादांनी बंद पाडला। अरे दादाचा काय उद्योग आहे का कारखाने बंद पाडणं? उलट माझ्यासारख्यांनी अनेक कारखाने, राहुल कुल्ला विचारा, त्यांचाही कारखाना अडचणीत होता, आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यातनं एक त्यांनी उद्योगपती परराज्यातनं आणला, मिराणी का काहीतरी त्याचं नाव आहे, निराणी, आणि त्याला ते आता टायप केलेलं आहे। त्या देवेंद्रजी होते, मी होतो, राहुल होते, आणि ते सगळेजण होते। आज तो कारखाना चाललाय की नाही? आता मी तर तसा भाग घेतलेला नसताना थेऊर कारखाना बंद पडला, तो कशामुळे बंद पडला, काय पडला तो मला माहिती आहे। त्याच्यानंतर अनेक निवडणुका इथं यायचं,